ठाकरेंच्या सेनेचे ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश. शिंदेच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. 2 दिवसात राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर त्यांना घरातून बाहेर काढून भर रस्त्यात चोप देऊ. भीम आर्मीचा इशारा. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भीम आर्मी आक्रमक. खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून. सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतू. किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार. नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. मुलाखती, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न. पुण्यातील कोंढवा NIBM रोडवर एका इमारतीला आग. एकाचा मृत्यू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या कालवाडेमध्ये शंकरपटाचं आयोजन. नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखलेंकडून शंकरपटाचा कार्यक्रम. अंदमानातील पोर्ट ब्लेअरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरवस्था. महाराष्ट्रातील पर्यटक अभिनेते शरद पोंक्षे, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्याकडून साफसफाई आणि डागडुजी. प्रशासनाला लक्ष देण्याचं आवाहन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.